तर बघा 2 दिवसात ऑलमोस्ट आपल्याला 1,20,000 रुपयाचा लॉस झाला आणि आजचा प्रॉफिट मी तुम्हाला दाखवतो किती झालाय. पण त्या पलीकडे एक गोष्ट सांगतो, आज अनएम्प्लॉयमेंटची न्यूज होती. अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय? बेरोजगारी. आता ह्या महिन्यात बेरोजगारी कमी आली म्हणजे काय? रोजगार वाढला. आता तुम्ही म्हणशाल गोल्डचं आणि बेरोजगारीचं काय रिलेशन आहे? तर रिलेशन बघा काय आहे, रोजगार वाढला म्हणजे तिथले लोक त्यांच्या बाजारपेठेत खरेदी विक्री जास्त करतील. खरेदी विक्री जास्त केली म्हणजे तिथला कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आहे तो वाढल. आणि CPI जर वाढला तर एक गोष्ट लक्षात घ्या, फेड तिथला इंटरेस्ट रेट वाढवणार आणि इंटरेस्ट रेट जर वाढवला तर डॉलर मजबूत होतो आणि डॉलर जर मजबूत झाला तर गोल्ड वीक होतो. नक्कीच मित्रांनो, याच्यात एक रिलेशन आहे. गोल्ड जर स्ट्रॉंग झाला तर डॉलर वीक होतो आणि डॉलर जर स्ट्रॉंग झाला तर गोल्ड वीक होतो. ठीक आहे, तर ही न्यूज आपल्याला फॉरेक्स फॅक्टरीमध्ये बघायची असते. आता खूप जणांना प्रश्न आहे, आपण विड्रॉल डिपॉझिट कसं करतो? तर आपण क्रिप्टो वॉलेट यूज करतो. तुम्हाला पण एक सांगणार आहे मित्रांनो की तुम्ही फोनपे किंवा UPIने ट्रान्झॅक्शन करू नका. आपल्या बँकचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आणू नका. ट्रस्ट वॉलेट यूज करा आणि विड्रॉल डिपॉझिटसाठी एकदम सेफ आहे. ठीक आहे, जेणेकरून काय होईल, आपलं अकाउंट फ्रीज होणार नाही. आता ज्यांना कोणाला पण मंडेपासून आपल्यासोबत ट्रेडिंग करायचं असेल त्यांनी मला मेसेज करायचा आहे. तुम्हाला पुढचं प्रॉपर जे गाईडलाईन आहे कसं करायचं, डिपॉझिट विड्रॉल, असे जे पण प्रश्न असतील तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे, धन्यवाद. आणि आजचा प्रॉफिट तुम्ही बघून घ्या. आजचा प्रॉफिट आपण जो केला आहे, जास्त प्रॉफिट नाही पण प्रॉफिट आहे. प्रॉफिट हा शेवटी प्रॉफिट असतो. आजचा प्रॉफिट जर तुम्ही बघितला तर ऑलमोस्ट $229 आहे. आणि मित्रांनो, हा प्रॉफिट आपण जास्त पण करू शकतोय, पण ऑलरेडी आपला 2 दिवस लॉस झाला आहे आणि तो लॉस कव्हर करण्याच्या नादामध्ये आपण ओव्हर ट्रेडिंग करणार नाही.